नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। सगळ्यांकडेच गणपती बाप्पा आले असतील आणि म्हणूनच आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक असा वाटली डाळ हा पदार्थ करणार आहोत। तर चला रेसिपी बघूया। यासाठी आपल्याला लागणार आहे भिजवलेली हरभरा डाळ, मिरच्या, आलं, कढीपत्ता, लिंबू, मीठ आणि साखर। सर्वप्रथम आपण हरभऱ्याची डाळ मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे। ही डाळ मी 4 ते 5 तास भिजत ठेवलेली आहे। तुम्ही रात्रभर देखील भिजत ठेवू शकता। मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भिजवलेली हरभरा डाळ, मिरच्या, आलं, मीठ आणि साखर हे सर्व एकत्र करून छान वाटून घ्यायचे आहे। डाळ वाटताना ती पल्स मोडवर थोडी ओबडधोबडच वाटून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपली डाळ किती छान वाटली गेली आहे। यानंतर कढईमध्ये नेहमीपेक्षा थोडेसे जास्त तेल घ्यायचे आहे आणि आपली नेहमीप्रमाणे फोडणी करून घ्यायची आहे। तेल तापले की त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हळद आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि फोडणी छान तडतडली की यामध्ये आपण वाटलेली डाळ घालायची आहे। डाळ छान मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे। एक वाफ आल्यानंतर पुन्हा एकदा सर्व छान ढवळून घेऊन अजून एक वाफ काढायची आहे। मंडळी, बऱ्याच ठिकाणी ही वाटली डाळ गौरी जेवणाच्या दिवशी देखील केली जाते आणि बऱ्याच ठिकाणी अनंत चतुर्दशीच्या दिवशी देखील बनवली जाते। दुसरी वाफ आली की डाळ छान कोरडी होते। सर्वात शेवटी गॅस बंद करावा व लिंबाचा रस घालून पुन्हा एकदा सर्व हलवून घ्यावे। अशा प्रकारे आपली झटपट वाटली डाळ तयार झालेली आहे। सर्व करताना त्यावर मस्त ओलं खोबरं आणि कोथिंबीर भुरभुरावी आणि आपली झटपट आणि पौष्टिक वाटली डाळ गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार झालेली आहे। तुम्ही देखील ही पारंपरिक रेसिपी येणाऱ्या अनंत चतुर्दशीला नक्की करून बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।